शर्माजी, माझ्याकडे 7 वर्षापासून माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी एक आरोग्य विमा पॉलिसी देत आहे आणि मी एकही दावा केलेला नाही. आता माझे वडील, ज्यांचे वय 60 वर्ष असून ते निवृत्त पेन्शनर आहेत, त्यांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे. मी थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटरला केलेली कॅशलेस सुविधा विनंती मान्य केली, परंतु ₹40,000 अंदाजे खर्चाच्या तुलनेत मला मिळणाऱ्या रकमेच्या ₹20,000 इतकी मर्यादा घातली जाते. यात माझे प्रयत्न वाया जात आहेत. जरा मला 1 मिनिट द्या. मिस्टर रंजन, तुमच्या पॉलिसीला एका डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी ₹20,000 इतकी उपमर्यादा आहे, म्हणून तुमच्या दाव्याला तितकी मर्यादा घालण्यात आली आहे. पण पॉलिसीच्या दस्तावेजात ते नमूद केलेलं नाहीये. पण आय एम सॉरी सर, ह्या अटी सध्या लागू आहेत. मोहन, हताश झालोय मी. मला तुझा सल्ला पाहिजे. तू यापूर्वी विमा कंपनी बरोबर व्यवहार केला आहेस. माझ्या पॉलिसी दस्तावेजात हा मुद्दा पण नाही. अशा उपमर्यादेची मला माहितीही नव्हती. मला अशी अपेक्षा होती की विमा कंपनी बिले सादर केल्यानंतर ₹20,000 इतक्या रकमेची प्रतिपूर्ती देईल. ऐक, प्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण सेलकडे तक्रार दाखल कर. तुला 30 दिवसांच्या आत त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही तर विमा लोकायुक्तांशी संपर्क साध. मोहन, मी विमा काढणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला, पण कंपनीने त्याचा निर्णय बदलला नाही. त्यानंतर मी विमा लोकायुक्तांशी संपर्क साधला, ज्यांचा असे निदर्शनास आले की मला पॉलिसीच्या अशा कलमांची माहितीही देण्यात आली नव्हती. माझ्या पॉलिसीत पुरेशी विमा रक्कम असल्यामुळे आणि मला अशा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेच्या खर्चावरील अशा प्रकारच्या कोणत्याही बंधनाची माहिती देण्यात आली नसल्यामुळे विमा लोकायुक्तांनी असा निर्णय दिला की मला संपूर्ण ₹40,000 इतकी रक्कम मिळण्यास मी पात्र आहे. लक्षात ठेवा, विमा लोकायुक्त यासारख्या तक्रारी स्वीकारतात आणि त्यांचे निराकरण करतात. तुम्ही www.gbic.co.in येथे किंवा www.irda.gov.in येथे विमा लोक आयुक्तांसंबंधी अधिक माहिती मिळवू शकता.